नमस्कार मित्रांनो, पी एस आय फॅक्टरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आहे ना आपण आयोगाचा आवडता टॉपिक म्हणजे जसं भूगोल वगैरेमध्ये काही काही जे टॉपिक असतात ना खूप जास्त इम्पॉर्टंट, त्याच्यावर कंटिन्युअसली प्रश्न विचारण्यात येत असतात मित्रांनो. आणि आपण काय झालं माहिती आहे का, हल्लीच्या वेळेत तर रेफरन्स वापरत असताना हे जे स्टेट बोर्डचे जे बुक्स आहे ना आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून देतो. पण ज्या शॉर्ट ट्रिक असतात, आज मी ते तुम्हाला सांगणार आहे ना की एखादं चॅप्टर वाचताना इम्पॉर्टंट पॉईंट उचलून घ्यायचे, ते फक्त एक ठिकाणी नोट डाऊन करून ठेवायचे आणि त्याचा अभ्यास करायचा. कारण आयोग आहे ना, जसं तुम्हाला रेफरन्समधून जसे आपल्याला वाटतं ना प्रश्न येत आहेत, तसंच हे जे स्टेट बोर्डचे पुस्तकं आहेत ना हे खूप जास्त महत्त्वाचे असतात. कारण इकडच्या लाईनी जशा तशा उचललेल्या असतात मित्रांनो आयोगाने. म्हणून आपल्याला आहे ना शॉर्ट ट्रिक्सनुसार फक्त अभ्यास करायचा आहे. तर आपण आहे ना आज जे 8वीचं भूगोल आहे ना हे 4 विभागामध्ये, नाही 4 नाही सॉरी 2 विभागात डिवाईड करून बघणार आहोत. की त्याच्यात जे प्राकृतिक भूगोल आणि मानवी आणि औद्योगिक आर्थिक भूगोल हे 2 गोष्टी असणार आहे. आज आपण प्राकृतिक भूगोलाची थोडीशी रचना बघून घेणार आहोत. सिंपल छोटे छोटे ट्रिक्स आहेत, ह्या तुम्हाला खूप जास्त महत्त्वाच्या असू शकतात. कारण याच्यावर दरवर्षी एकतरी प्रश्न विचारण्यात येतो. मग त्यात तुम्ही भारताची पूर्व पश्चिम घ्या, दक्षिण उत्तर लांबी घ्या, किंवा आजूबाजूला जे त्याच्या किनारी असणारे देश वगैरे आहेत, किनारपट्ट्यांची लांबी, या सगळ्या गोष्टी विचारण्यात येत असतात मित्रांनो. तर चला आपण सुरुवात करूया. तर भूगोलाच्या म्हणजे आपण 8वीच्या भूगोलाला सुरुवात करूया. तर त्याच्या पहिले आहे ना की आपण जेव्हा एखादं चॅप्टर चालू करतोय ना, सगळ्यात पहिले कुठेतरी तुम्हाला पुस्तकाच्या आधी प्रिॲम्बल दिलेलं असतं किंवा भारताच्या संविधानातली वेगवेगळी कर्तव्य दिली असतात. तर हे का महत्त्वाचं आहे माहिती आहे का, की आपण अभ्यास जर चालू केला आहे ना भारताच्या भूगोलाचं येतं 8वीच्या, तर ते बघताना आहे ना की ह्यावी गोष्टी बघून घ्यायच्या. आता हे कसं आहे माहिती आहे का, पहिलंच पेज दिले भारताचं संविधान, याच्यात काय दिलं आहे भाग 4 क. काय आहे भाग 4मध्ये काय दाखवले, मध्ये मूलभूत कर्तव्य दाखवले. आणि त्या दृष्टीने ना आपला राज्यशास्त्राचा सुद्धा बऱ्यापैकी 1 ते 2 मार्काचा इथं अभ्यास होत असतो. तर कसं ते नागरिकांची मूलभूत कर्तव्य कोणत्या भागामध्ये स्पष्ट करण्यात आले, तर भाग 4 क मध्ये. आणि कोणत्या कलमानुसार, तर 51 क नुसार स्पष्ट करण्यात आलेले. कारण यावर्षी पण मूलभूत कर्तव्यांवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे की कलम 51 क नुसार कोणकोणती आपली मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेली आहे, बरोबर. तर मग याच्यामध्ये आहे ना ही मूलभूत कर्तव्य ही तुम्ही नंतर आपली इंडियन पॉलिटीचा अभ्यास करताना तिकडे अभ्यासू शकता. हे मी जस्ट तुम्हाला सांगून देतोय की एखाद्या गोष्टीमध्ये समजून घ्या, आपण एखादं पुस्तक ओपन बी केलं ना की नाही आपण फक्त तोच चॅप्टर वाचायला आलो ह्या दृष्टी नाही ठेवायची, की तिथं जे दिसलं ना ते ज्ञान आपण आत्मसात करायचं. भूगोल वाचताना जर तुम्हाला भारताचं संविधान दिसतंय ना, संविधानातलं भाग 4 क नागरिकांची मूलभूत कर्तव्य दिसली ना, लगेच उचलून घ्यायचं आणि अभ्यासाला सुरुवात करायची मित्रांनो. मग भले तुमच्याकडे एक एक्स्ट्रा कोरं पेज ठेवायचं, ब्लँक पेज, त्याच्यावर तुम्ही पॉईंट लिहून ठेवायचं की भूगोलाच्या पुस्तकात वाचताना मी मूलभूत कर्तव्य वाचली, ही राज्यघटनेच्या दृष्टीने किती महत्त्वाची. जसं आपण भूगोलात याचा अभ्यास करतो ना लोकसंख्येचा, तसंच तो अभ्यास आपला अर्थशास्त्रात पण होऊ जातो. अर्थशास्त्रामध्ये थोड्याशा गोष्टी वाढतात. काय वाढतं, लोकसंख्या धोरण वगैरे, त्याची दमची आकडेवारी वगैरे, ह्या ज्या गोष्टी आहेत ना तिथं स्पष्ट केल्या जातं मित्रांनो. म्हणून एका विषयासोबत दुसऱ्या विषयाचा कसा अभ्यास करता येईल ना याच्यावर आपण फोकस द्यायचं. ओके. तर ही कर्तव्य तुम्ही राज्यघटनेच्या पुस्तकात वाचू शकता मित्रांनो. आपण सुरुवात करूया आपल्या चॅप्टरला. तसं इथं वरती हे बघा प्रिॲम्बल दिले, उद्देशिकेमध्ये बी आहे ना की काही गोष्टी मी आता इथे दिले नाही. आता हा जसं 26 नोव्हेंबर 1919ला आपण संविधान अंगीकृत केलं, त्याच्यानंतर जे होते ना न्याय, स्वातंत्र्य आणि समता, पहिले जे 3 शब्द होते उद्देशिकेत टाकलेले, त्याच्यानंतर कोणकोणत्या गोष्टी वाढवण्यात आल्या, हे बंधुता वगैरे होतं, एकात्मता, या गोष्टी आहेत ना उद्देशिकेत ॲड करण्यात आलेले आहे. ते कोणत्या कलमानुसार करण्यात आले आहे याचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे खाली, बरोबर, आपलं राज्यघटनेमध्ये. ओके. तर आपण आज ना हे 4 चॅप्टर बघणार आहोत. स्थानिक वेळ व प्रमाण वेळ, त्याच्यानंतर पृथ्वीचे अंतरंग, आर्द्रता, ढग आणि सागर रचना, याच्यात आहे ना, आणि सागरी प्रवाह, हे याच्यात एक तरी प्रश्न येण्याची 100% शाश्वती असते मित्रांनो. फक्त आपल्याला आहे ना अभ्यासाचं कसं, याचा थोडासा अभ्यास माहीत पाहिजे. हे काय आलं, सामान्य भूगोल, आणि हे जे आले ना हे 4 प्राकृतिक भूगोलाचे पार्ट आहे.
मग खाली हे बघू शकता, हे मानवी भूगोल आणि प्रात्यक्षिक भूगोल आहेत ना, हे आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. तर स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ, बऱ्यापैकी स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळेवर आपल्याला प्रश्न येतच असतो मित्रांनो. मग त्यात तुम्हाला मी जसं म्हटलं ना, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर लांबी, तर हे आता हे जे परिवलन वगैरे ह्या ज्या गोष्टी नाही आपल्याला काय बघायचं नाही. म्हणजे असं बघा इथं काय दिलं आहे की कालमापन बघण्यासाठी लोक विविध नैसर्गिक घटना, पहिली बरोबर आहे की झाडांच्या सावलीनुसार पण आपण बघत होतो. एखादा खांब असेल, तो जर पूर्वेकडून उगाल्यानंतर किती वाजता ते खांबाची सावली कुठेपर्यंत, याच्यानुसार आपण याचं कालमापनाचा हे लावत होतं. म्हणजे आपण त्याची मदत घेऊन निरीक्षण करत असायचो. मग त्याच्यावरून दिनमान रात्रमान ठरवण्यात आले होते. तर मग पृथ्वीचे परिवलन व्हायला किती तास लागतात? 24 तास लागतात, म्हणजे 1 दिवस लागतो. समजलं? तर ते आपल्याला माहिती आहे, त्याचं काही तुम्हाला सांगायची गरज नाही. आता परिवलनादरम्यान पश्चिमेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येत असतात. कोणते रेखावृत्ते आपले काय येत असतात? रेखावृत्ते, तसं बरोबर आहे. आणि अक्षवृत्ती ही समोरासमोर असतात. तर पूर्वेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने अंधारात जातात, बरोबर. तर या उलट रेखावृत्त अंधारात जात असते, त्या रेखावृत्तावर सूर्याचा जास्त होत असतो. म्हणजे जी आता समजून घ्या, पूर्वेकडून उगवल्यानंतर पूर्वेकडची रेखावृत्त हळूहळू मागे सरकत जातात. मग ती जिकडे सूर्य पुढे जाईल पश्चिमेकडे, तेव्हा पूर्वेकडची रेखावृत्त ही अंधारात जात असतात. तर ह्या गोष्टी काय एवढ्या आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही. तर बघायचं काय माहिती आहे का आपल्याला इथं, की आता ही एक आहे स्थानिक वेळ. स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ ह्या दोन गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत, कारण याच्यावरही बऱ्यापैकी प्रश्न विचारण्यात आले आहे. तर सूर्य जसा जसा आकाशात वर सरकतो तसे तसे आपली सावली लहान होत जाते, बरोबर. तर मध्यान्हाच्या वेळी सावलीची लांबी सर्वात कमी असते. म्हणजे जेव्हा मधोमध सूर्य येतो ना इथं मध्यान्हावर, म्हणजे ध्रुवावर घ्या किंवा आपल्या डोक्यावर बी राहिलं की तेव्हा सावली फार कमी असते. आणि मध्यान्होत्तर काळात सूर्य क्षितिजाकडे सरकल्यामुळे त्याची सावलीसुद्धा लांब होत जाते. म्हणजे पृथ्वीवर मध्यान्ह वेळ एका रेखावृत्तावर, म्हणजे उत्तर ध्रुव वृत्तावर ते दक्षिण ध्रुववृत्त सर्वत्र सारखी असते. समजलं? ध्रुव वृत्त घ्या किंवा दक्षिण ध्रुव वृत्त घ्या, याच्यावर जी आपली सूर्याची सावली असते ना, ती एकदम सारखी असते. कदाचित याच्यावर जर तुम्हाला विचारलं की सूर्याची सावली कोणत्या 2 ध्रुववृत्तांवर सारखी असते, तर आपल्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे मित्रांनो, उत्तर ध्रुववृत्त आणि दक्षिण ध्रुववृत्त. ओके. तर याच संदर्भात वरून आपण स्थानिक वेळ, म्हणजे याच्यावरून जे ठरवण्यात आले ना, तीच आपली स्थानिक वेळ आहे. तर मग ध्रुववृत्तापासून ध्रुवापर्यंतच्या प्रदेशात मात्र ऋतुमानाप्रमाणे दिनमान 24 तासांपेक्षा अधिक असू शकते. कुठे? कारण ध्रुववृत्तापासून ध्रुवापर्यंतच्या प्रदेशात जसं म्हटलं गेलं ना की अंटार्क्टिका खंड कुठे येतं? आपलं ध्रुवावर येतो. कोणत्या? आपलं उत्तर ध्रुवावर, बरोबर. तर याच्यावर दिनमान हा 24 तासांपेक्षा अधिक असू शकतो का? तर का? कारण आपली पृथ्वी ऑलरेडी जवळपास किती 5 डिग्री कललेली आहे, बरोबर. असं ती कललेली. तर त्याच्यामुळे आहे ना, कदाचित तिथे दिवस काही वेळा, म्हणजे समजून घ्या, उन्हाळा आणि हिवाळा 2च ऋतू होत असतात बऱ्यापैकी ध्रुववृत्तांवर, आणि 6 महिन्याचा दिवस आणि रात्र असते. तर कदाचित तिथले दिवस वगैरे आहेत ना, हे 27-28 तासाचे पण असू शकतात काही वेळा, किंवा हे आपल्याकडचं पण आहे. ओके, ऋतुमानानुसार, बरोबर आहे. तर त्यामुळे या भागात जे आपण अंटार्क्टिकावरचं बघितलं ना, तिथं 6 महिन्याचा दिनमान आणि 6 महिने रात्रमान असतं, बरोबर, ध्रुवांवर. आणि आपल्याकडचं बघायला गेलं ना, जेव्हा उन्हाळा लागतो ना, की जून किंवा मे महिन्यामध्ये आहे ना, की सूर्य, म्हणजे आपली पृथ्वी 5 अंश कललेली आहे, त्यामुळे आहे ना ती की उत्तरेकडे कलत असे जास्त. मग ते त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, दिवस जवळपास जो दिवसाचा कालावधी असतो ना, तो खूप जास्त होत असतो. मग त्याच्यामुळे आहे ना की इकडे हिवाळा पण वाढत असतो आणि उन्हाळा पण वाढत असतो. समजलं? तर ध्रुवावर सूर्योदय किंवा सूर्यास्त याची वेळ सांगताना तारीख सांगावी लागते. हा पण खूप इम्पॉर्टंट प्रश्न मित्रांनो, समजून घ्या. कोणी जर शास्त्रज्ञ वगैरे जर इथं गेले ना ध्रुवावर अभ्यास करण्यासाठी, तर त्यांना आपण विचारलं की तिथे नेमका दिवस आहे का रात्र आहे, तर ते नेमके सांगतील की हा ह्या दिवसापर्यंत इथं दिवस आहे आणि ह्या दिवसानंतर इथं पुढे काय आहे माहिती आहे का, रात्र चालू झालेली. समजलं? तर आता वेगवेगळ्या रेखावृत्तांवर सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त वेगळा,
वेळा वेगवेगळ्या असतात, बरोबर आहे. आता समजून घ्या, आपल्या एका रेखावृत्तामध्ये किती अंशाचा फरक असतो, तर 4 अंशाचा. किती? 4 अंश बरोबर. तर मग मुंबईत जेव्हा मध्यान्हाची वेळ असते तेव्हा कोलकाता येथे ती स्थिती असणार नाही, कारण कोलकाता व मुंबई यामध्ये आहे ना जवळपास किती रेखावृत्तांचा फरक आहे, तर तो 15 रेखावृत्तांचा. आणि 15 रेखावृत्त घेतली म्हणजे 15 चोक 60 घडीभर 1 तासाचा फरक असतो. म्हणून कदाचित जर आपण एकच प्रमाण वेळ मानली, स्थानिक वेळ मानली, बरोबर आहे, कुठली ते यूपीच्या सिटीनुसार मानतो आपण, तर एकच प्रमाण वेळ आहे. तरी बघायला गेलं ना, कोलकातामध्ये जेव्हा अंधार पडून जातो ना तेव्हा आपल्याकडे बऱ्यापैकी मुंबईमध्ये उजेडच दिसत असतो. पण आपण काय असतं माहिती आहे का, एकच स्थानिक वेळ मानतो, त्याच्यामुळे हे तिकडचं शेड्यूल वेगळं आणि इकडचं शेड्यूल त्या वेळेनुसार वेगळं करता येत नाही. पण अंधार लवकर पडत असतो कोलकातामध्ये. तर कोलकाता मुंबईच्या पूर्वेकडे रेखाटतो असल्यामुळे तिथे मध्यान्ह वेळ आधीच होऊन गेलेली असते. आपल्याकडे जेव्हा 12 वाजता ना की ती वेळ पहिलेच सरकून गेलेली असते, पण ते एकच स्थानिक वेळ फॉलो करत असतात. तर हे लक्षात ठेवण्यासारखे टॉपिक आहे मित्रांनो, की पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात. एका तासाला 360 अंश म्हणजे 15 अंश स्वतःभोवती फिरते. म्हटलं ना की 360 अंश म्हणजे 15 अंश, म्हणजे 1 अंश म्हणजे 4 मिनटं असं येते. एका अंशात फिरण्यासाठी 60 मिनटे लागतात, तर 15 अंश म्हणजे 4 मिनटे लागतात. ओके. तर प्रत्येकी 1 अंश अंतरावरील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत किती मिनिटांचा फरक आहे? 4 मिनिटांचा फरक आहे. हाही खूप जास्त महत्त्वाचा पॉईंट आहे, की बऱ्याच विद्यार्थ्यांना आहे ना हे छोट्याच गोष्टी माहीत नाही राहत, की किती मिनिटांचा फरक एका रेखावृत्त असतो. 4 मिनिटांचा. मग समजून घ्या, तुम्हाला 2 राज्यातील जेव्हा रेखावृत्तांमधील अंतर काढायचं असतं ना, की किती मिनिटाचा कालावधी आहे, किंवा किती रेखावृत्तांचं अंशात कन्वर्ट करायचं आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात राहील ना, तर आपल्याला हे सोपं पडतं मित्रांनो. तर आता इथं बघा एक सिंपल दिलं आहे, की मूळ रेखावृत्तावरील वेळेच्या संदर्भाने आपल्याला स्थानिक वेळा शोधता येऊ शकता का? तर तेच आहे की इराणमधील मशाद शहर साधारणपणे 60 अंश पूर्व रेखावृत्तावर आहे आणि ग्रीनिचला दुपारचे 12 वाजले आहेत. तेव्हा मशाद या शहराची स्थानिक वेळ सांगा. आता ग्रीनिच काय आहे? 12 वाजले, बरोबर. तर ग्रीनिच व मशाद या ठिकाणाच्या रेखावरील फरक किती? तर 60 अंश. एकूण वेळेतील फरक किती? 60/4. कारण 12 काय आहे, आपली ही कोणती वेळ आहे? प्रमाण वेळ आहे. मग 12 पासून आपल्याला पुढे 60 अंश मोजायचे. मग 60 गुणिले 4 केले 1 मिनिटानुसार, तर 240 मिनटं होतात, बरोबर. मग त्याला डिवाईड पुन्हा 60 ने केलं तर किती तास होता? 4 तास, बरोबर आहे. तर हे किती आहे की मशाद शहराची स्थानिक वेळ किती आहे? तर 4 वाजले तिथे, जेव्हा ग्रीनिच शहरमध्ये 12 वाजलेले असतात. ओके. हे खूप सिंपल आहे मित्रांनो. आपल्याला फक्त याच्यावर आहे ना छोट्या ह्या गोष्टी ह्या लक्षात ठेवायचं आहे. याच्यावर जास्त फोकस नाही करायचा, की कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत ना ते फक्त बघून घ्यायच्या. मग हे स्थानिक वेळा, प्रमाण वेळा, या दोन्ही गोष्टी आहेत ना तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यासासाठी खूप जास्त महत्त्वाच्या ठरू शकतात. तर आता काय हे बघा, की पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणी सूर्य जेव्हा डोक्यावर येतो तेव्हा त्या ठिकाणी मध्यान्ह झालेली असते, बरोबर. मध्यरात्रीपासून मध्यान्हपर्यंतची वेळ सांगताना आपण AM वापरत असतो. आता AMचा अर्थ काय आहे? अँटेमेरिडियम, बरोबर. जेव्हा परिवलनामुळे एखादं रेखावृत्त मध्यान्ह वेळेच्या पुढे सरकते त्यावेळेस मध्यान्होत्तर काळ म्हणतात, ज्याला अँटेमेरिडियम म्हणतात. आणि मध्यान्हापासून जेव्हा मध्यरात्रीपर्यंतची वेळ इंग्रजीत सांगताना काय असतं? PM. म्हणजे काय असतं? पोस्ट मेरिडियम. म्हणजे जेव्हा ती वेळ पुढे सरकते ना, तर AM आणि PMचा फुल फॉर्म काय आहे? अँटेमेरिडियम आणि पोस्ट मेरिडियम. समजलं? तर आता इथं बघा, ही भारतीय प्रमाण वेळ आहे, ही ग्रीनिच शहराची ही जागतिक प्रमाण वेळ मानली जाते ग्रीनिच शहरानुसार. तर मी जसं म्हटलं होतं ना, की हे बघा, की मुंबई शहर हे 73 अंश पूर्व रेखावृत्तावर आणि कोलकाता शहर हे 88 अंश पूर्व रेखावृत्तावर, बरोबर. तर मुंबई आणि कोलकातामध्ये किती आपल्या रेखावृत्तांचा फरक आहे? तर जवळपास 15 रेखावृत्त, म्हणजे 15 चोक 60. किती? 1 तासाचा जवळपास फरक असतो. पण आपली प्रमाण वेळ कोणत्या शहरानुसार घेतली आली? की आपलं अलाहाबादमधलं आपलं मिर्झापूर जे शहर आहे ना, कोणतं? मिर्झापूर शहर अलाहाबादमधलं उत्तर प्रदेशमधील, तर त्याची जे 82.30 अंश
पूर्व या रेखावृत्तानुसार आपली भारताची प्रमाण वेळ ठरवण्यात आली. म्हणजे हे जे आहे ना भारताचं सगळ्यात मध्य रेखावृत्त मानलं जातं. कोणतं? की मिर्झापूर शहराचं. कदाचित याच्यावर आतापर्यंत प्रश्न नाही आलेला मित्रांनो, पण याला नोट डाऊन करून ठेवा तुम्ही. कारण 82°30 जे मध्य प्रमाण वेळ आहे ते कोणत्या? की मिर्झापूर शहरानुसार मांडण्यात आलेली. समजलं? तर हे रेखावृत्त भारताच्या रेखावृत्तीय विस्ताराच्या संदर्भाने देशाच्या मध्यभागी आहे. या रेखावृत्ताची स्थानिक वेळ भारताची प्रमाण वेळ म्हणून निवडली गेलेली. कदाचित हे पण पॉईंट येऊ शकता की भारताची प्रमाण वेळ कोणत्या राज्यावर आपलं कोणत्या शहरावरून घेण्यात आली? तर मिर्झापूर. त्यानंतर कुठल्या रेखावृत्तावरून घेण्यात आली? तर 82.30°. या 2-3 गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. आणि या रेखावृत्तानुसार सूर्य मध्यान्ह स्थितीत आला म्हणजे भारतातील सर्व ठिकाणी दुपारचे 12 वाजले असं मानले जातं. कुठे? जेव्हा या शहरावर येतो ना मिर्झापूर म्हणजे 82°30ला, तेव्हा संपूर्ण भारतात 12 वाजले असं मानलं जातं. म्हणजे ती त्यानुसार आपली प्रमाण वेळ मानली गेली आणि स्थानिक वेळेसुद्धा. बरोबर? तर रेखावृत्तावरील स्थानिक वेळेत आणि भारतातील इतर कोणत्याही ठिकाणच्या स्थानिक वेळेत 1 तासापेक्षा अधिक फरक पडत नाही. बरोबर? कारण कोलकाता यांनी इकडे मुंबई वगैरे घेतलं किंवा इकडे ह्या गुजरातच्या काही सिटीज वगैरे घेतल्या ना, तर जास्तीत जास्त आपला किती 1 तासाचा फरक असतो मित्रांनो. तर आता हे स्थान विस्तारानुसार बघू शकता की भारताचा उत्तर दक्षिण विस्तार कशानुसार आहे? की उत्तर दक्षिण हे काय माहिती आहे का? रेखावृत्त आहेत. कोणतं? उत्तर दक्षिण रेखावृत्त. आपण आपला भारत देश बघायला गेलं तर पूर्व रेखावृत्तांमध्ये येतो. म्हणजे जगाच्या पूर्व रेखावृत्त येतो. म्हणून काय येतं माहिती आहे का? 37°6 पूर्व उत्तर आणि 8.4 पूर्व उत्तर असंच म्हणण्यात येतं. आणि हे जर उत्तरमध्ये येतं किती? उत्तर भाग हा म्हणजे पृथ्वीचे आपलं हे 4 भाग पडतं ना पृथ्वीचे, तर इकडं हा उत्तर भागात आणि हे पूर्व भागात येतं आपली पृथ्वी. चुकलं माझं. तर 37.6 उत्तर रेखावृत्त आणि 8.46 उत्तर रेखावृत्त असं मानण्यात येतो. आणि अक्षवृत्तांचं बघायला झालं ना, थोडंसं काहीतरी चुकलंय मित्रांनो माझ्याकडून. हे जे सांगताना आहे ना, हे 37.6 उत्तर अक्षवृत्त आहे आणि हा काय माहिती आहे का? 8.4 उत्तर अक्षवृत्त. म्हणजे जर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला ना की 8.4 उत्तर अक्षवृत्त तर 37.6 उत्तर अक्षवृत्त आहेत. आणि हे बघायला गेले ना की हा काय माहिती आहे का? 68.7 पूर्व रेखावृत्त. तर इकडे किती आहे माहिती आहे का? 97 पूर्व रेखावृत्त ही आपल्या भारताची अक्षवृत्त रेखावृत्तानुसार ही जी स्थापन आहे म्हणजे वसलेले आहे स्थान आणि विस्तार आहे. बरोबर आहे भारताचा. तर ह्या गोष्टी तुम्ही बघू शकता. आणि रेखावृत्तानुसार सगळ्यात भारताचं बाहेरचं स्थान कोणतं असेल तर ते कोणतं माहिती आहे का? इंदिरा पॉईंट. कोणतं रेखावृत्त आपलं अक्षवृत्तावर वसले तर ते 6.45 उत्तर अक्षवृत्तावर आहे. याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न पण विचारण्यात आलेले आहे की भारताचं सगळ्यात आपलं हे अक्षवृत्तावरचं बाहेरचं स्थान कोणतं आहे तर ते इंदिरा पॉईंट आहे. तर या गोष्टी सिंपल आहेत मित्रांनो. याचा तुम्ही अभ्यास करून घ्या की तुम्हाला हवं तर हे पुस्तक तुम्ही पुन्हा वाचू शकता. तर जागतिक प्रमाण वेळ कशावरून कोणत्या शहराने आपली तर ग्रीनिच शहरावरून. तर ती कशी ठरवतात तर बघूया की जागतिक व्यवहारासाठी जागतिक प्रमाण वेळ 0° रेखावृत्त म्हणजे इंग्लंडमधील ग्रीनिच स्थानिक वेळ काय आहे? GMT ग्रीनविच मीन टाईम म्हटलं जातं. बऱ्याच वेळेस जेव्हा आपण जागतिक घड्याळ बघतो ना तर ते GMT लिहिलेलं असतं. तर GMTचा कधी कधी तुम्हाला फुल फॉर्म सुद्धा विचारण्यात येऊ शकतो मित्रांनो की जागतिक प्रमाण वेळेनुसार GMT बरोबर आहे म्हणजे ग्रीनविच मीन टाईम जागतिक प्रमाण आपलं तो ग्रीनिच शहराचा मुख्य वेळ आहे. तर त्याचा फुल फॉर्म तुम्हाला इथं विचारण्यात जायला ना तर तो तुम्हाला लिहिता आला पाहिजे मित्रांनो. तर ही वेळ विचारात घेतली आहे तर इतर देशांच्या प्रमाण वेळातील फरक ग्रीनिच वेळेच्या संदर्भाने सांगितला जातो. आता समजून घ्या भारत आणि जागतिक प्रमाण वेळेतला फरक बी सांगायचं झालं ना तर ग्रीनिच शहरानुसारच घेतला जातो. तर भारताची प्रमाण वेळ आहे ना ग्रीनिच येथील
रात्रीचे 10 वाजतील ना तेव्हा त्यांच्याकडे कुठेतरी सायंकाळचे 5 वाजतील, किंवा आपल्याकडे जेव्हा सकाळचे 12 वाजतील ना तेव्हा त्यांच्याकडे पहाट होईल 6:30-7:30 वाजता. तर ग्रीनिच येथे संध्याकाळचे 5 वाजले असतील तर भारतात रात्री ते 10:30 वाजलेले असतात. बरोबर, एकदम सिंपल आहे. आणि ह्या वेळा कदाचित तुम्हाला विचारला पण येऊ शकतो, म्हणून हे जास्त तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता हे मी म्हटलं ना की आपलं 82-30 हे पण रेखावृत्त खूप जास्त महत्त्वाचं आहे, याच्यावर तुम्ही फोकस करून ठेवा. कारण हे जे रेखावृत्त अक्षवृत्त भूगोलात विचारण्यात येतात म्हणजे येतात. तर आता काही एक संस्थानं वगैरे जे वितरण देताना करंट अफेअरच्या दृष्टीने, तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड अँड टेक्नॉलॉजी, बरोबर काय NIST, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड अँड टेक्नॉलॉजी, ही संस्था काय दर्शवते माहिती आहे का? अचूक वेळ दर्शवणारे घड्याळ यांनी विकसित केले. कोणत्या संस्थेने? की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड अँड टेक्नॉलॉजीने अचूक वेळ दर्शवणारं घड्याळ दर्शवले, बरोबर. तर ह्या घड्याळात वेळेची दुरुस्ती ही फक्त 1 सेकंदाची करावी लागते, ती देखील 20 कोटी वर्षातून. म्हणजे इतकं फॉरवर्ड घड्याळ त्यांनी तयार केलं, म्हणजे ही 1 सेकंदाची फक्त दुरुस्ती करावी लागते किंवा मागे पुढे सरकलं का नाही. आणि तसंच बघायला गेलं ना, भारताच्या वेळेच्या अचूक संदर्भातील सेवा नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी नवी दिल्ली ही संस्था पुरवते. आता कदाचित भारताच्या संस्थेविषयी विचारण्यात आलं ना की वेळेच्या अचूक संदर्भता भारतातील कोणती संस्था दर्शवते, तर नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी. कोणती? नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी. हे तुम्हाला ह्या गोष्टी आहेत ना मित्रांनो, जेव्हा आपण NCERT वाचतो ना UPSCच्या लेवलला, तर UPSC जेव्हा प्रश्न कंडक्ट करते ना, हे असेच प्रश्न विचारते की कोणत्या वेळेच्या संदर्भात कोणती संस्था दर्शवते, किंवा वेगवेगळे जे अहवाल असतात त्या अहवालांवर जास्त प्रश्न येतात. तसं आपल्या MPSC तेवढे विचारण्यात येत नाही मित्रांनो, पण तरी आपण ह्या गोष्टी बघू शकता. आणि आपण जे घड्याळ वापरतो ना, या वेळेतील अंतर हे 1 सेकंदाच्या 1 लाखापर्यंतचा भागाचा भाग अचूकता दर्शवते. म्हणजे 1 सेकंदाचा 1 लाखापर्यंतचा भाग, इतकं अचूक आपलं फिजिकल लॅबोरेटरीने जे घड्याळ विकसित केले आहे ना त्याचा अचूकता आहे. म्हणजे किती पुढे बघा ही आपली जनरेशन. तर अंतराळ संशोधन, कृत्रिम उपग्रह प्रक्षेपण इत्यादी कामात वेळेची अचूकता लागते, म्हणून ही घड्याळ तिथे वापरली जातात. म्हणजे जे टाईम ट्रॅव्हल सारख्याच्या गोष्टी वगैरे असतात ना, त्यासाठी नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीचे जे घड्याळ यूज करते ना किती अचूकतेचं, तर ते तिथे वापरण्यात येत असतं मित्रांनो. तर आता हे जंतर मंतर खगोलीय वेधशाळा आहे दिल्लीमधील, जंतर मंतर ही खगोलीय वेधशाळा आहे, आपल्याला बऱ्यापैकी माहीतच असेल. खूप जास्त हे महत्त्वाचे याच्यावरही पॉईंट विचारण्यात येत असतात. तर काय आहे, राजस्थानमधील जयपूरचे महाराजा सवाई जयसिंह हे खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि वास्तुविशारद होते. त्यांनी 18व्या शतकात उज्जैन, वाराणसी, जयपूर, दिल्ली आणि मथुरा या 5 ठिकाणी जंतर मंतर बांधले. म्हणजे ह्या काय माहिती आहे का? खगोलीय वेधशाळा आहे. काय आहेत? खगोलीय वेधशाळा, बरोबर. तर आज मथुरा येथील जंतर मंतर अस्तित्वात नाही, परंतु उर्वरित 4ही ठिकाणी असलेल्या वेधशाळांना आपण भेट देऊ शकतो. ओके, ते आपण बघू शकतो. तर ते काय दाखवतात माहिती आहे का? अचूक वेळा. जसं आपण पहिले जे होतं ना की लोक झाडांच्या सावलीनुसार प्रमाण वेळा मानत होते की किती वाजले, तसं हे जंतर मंतर आहे ना की एक घड्याळच आहे की ते वेळा दर्शवणारं, जे कदाचित आपल्याला त्याच्या वेळा समजू शकतं का नाही, पण हे केवळ सूर्याच्या प्रकाशामुळे पडणाऱ्या सावलीवरून वेळ दर्शवणारं घड्याळ बनवलेलं आहे. कोणतं? जंतर मंतरचं. तर या ठिकाणी खगोलनाच्या निरीक्षणाची सोय वगैरे उपलब्ध केली आहे त्यांनी. तर ते एक सांस्कृतिक वारसा म्हणून पण आपण जपून ठेवले त्याचं. तर दुसरं चॅप्टर बघणार आहोत मित्रांनो आपण, पृथ्वीचे अंतरंग. राज्यसेवेच्या दृष्टीने हे खूप जास्त महत्त्वाचं चॅप्टर आहे. तर आपण बघूया पृथ्वीचे अंतरंग. आता पृथ्वीचे अंतरंग नेमकं कसं आहे याबाबत आजही कुतूहल आहे. का? कारण जी गोष्ट आपल्याला बघता येत नाही त्याचा शोध कसं घेऊ शकतो आपण? पाण्याची विहीर वगैरे खोदतो, बरोबर. जास्तीत जास्त 100-125 फूट असतं, किंवा त्याच्या खाली जर एखादा बोरवेल मारत असणार ना आपण पाण्यासाठी, तो जास्तीत जास्त 300 ते 400 फूटपर्यंत जाऊ शकतो. किंवा सागराचं तळ घ्या,
ते जास्तीत जास्त 1 किंवा 2 किलोमीटरपर्यंत त्याची खोली असू शकते. पण नेमकं पृथ्वीचं अंतरंगामध्ये आहे कसं, आपण हा फक्त वरवर अनुमान लावून त्याच्या अंतरंगाचा अभ्यास केला आहे. पण आजही आहे ना, शास्त्रज्ञ वगैरे सगळ्यांच्याच मनात कुतूहल आहे की पृथ्वीचं अंतरंग नेमकं कसं आहे. तरी भूगर्भशास्त्रज्ञ आहे ना, त्यांचा अनेक पद्धतीने अभ्यास करून काही ना काही अनुमाने काढून टाकली. मग त्याच्यानुसार ज्वालामुखीतून बाहेर येणारे पदार्थ घ्या किंवा भूकंप लहरी ह्या यांचा अभ्यास शास्त्रज्ञांनी अनुमान लावून वगैरे केला आहे. का? कारण त्याच्यानुसार खाली कळत. जेव्हा आपण एखाद्या पर्वत घेतो, म्हणजे जसं की जपानमधील जे नागासाकी फुजियामा वगैरे आहे, तिथं कंटिन्यू लावारस निघत असतो. याच्यावरून अनुमान असेलच ना की पृथ्वीच्या आतमध्ये उष्णता आहे, आणि उष्णता आहे ना बऱ्याच गोष्टींना असं खेचून ठेवते. मग तेच तो ज्वालामुखी किंवा मधला जो प्रचंड उष्णता आहे ना, या पृथ्वीने सगळं जीवनमान तिच्याकडे खेचून ठेवलेलं आहे, बरोबर. तर ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थात प्रचंड उष्ण लावारस, वायू आणि वाफ इत्यादी घटक आढळलेले. आणि तो थंड झाल्यानंतर काय तयार होतं, तर अग्निजन्य खडक तयार होतात. कोणते खडक तयार होतात की कदाचित हेही खूप भूगोलाच्या दृष्टीने तुम्हाला महत्त्वाचे आहे की लावारस बाहेर पडल्यानंतर त्याचे कोणते खडक तयार होतात, तर अग्निजन्य खडक. आपण अभ्यासही बघायचा आहे, कुतूहलही तयार करायचं आहे. किती महत्त्वाचं ह्या पण गोष्टी आपल्याला इथं महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर तापमान, घनता, गुरुत्वाकर्षण बल आणि दाब याच्याही अभ्यासातील अनुमानावरून अंतरंगाची रचना समजून घेता आली. मग आता घनता असते त्या गोष्टीमध्ये, बरोबर आहे. त्याचं तापमान किंवा गुरुत्वाकर्षण बल या सगळ्या गोष्टी कशामुळे तयार होतात की ज्वालामुखीच्या उद्रेकातून आपल्याला समजत आले. म्हणजे पृथ्वीच्या आत एवढा गरम जर लावारस असेल ना, तर त्याच्यामुळे काय आपले तापमान बी आपल्याला जास्त दिसायला लागलं होतं, घनता आपल्याला समजायला लागली, आणि गुरुत्वाकर्षणाचा नियम ऑलरेडी आपल्या या उष्णतेमुळेच असतो. तर ह्या गोष्टी त्यांनी अभ्यासलं होतं, कोणी शास्त्रज्ञांनी. जसं खाणीमध्ये खोलवर गेल्यास तापमान वाढ झाल्याचं पण आढळते. जसं आपण एखादी खाण खोदताना खाली जातो ना, तेव्हा तापमान आढळत असते, किंवा उद्रेकातून बाहेर येणार लावारस तप्त असतो. यावरूनच पृथ्वीच्या अंतर्भाग उष्ण व प्रवाही असावा असं अनुमान शास्त्रज्ञांनी लावलं होतं. पुढे हळूहळू ते अनेक भूकंप वगैरे लहरींचा अभ्यास करत गेले. मग त्याच्यावरूनच भूकंप लहरी पृथ्वीच्या अंतर्गाव्यातून प्रवास करतात. त्याचे दिशा वगैरे वेग वगैरे कोणी ठरवले होते, तेही शास्त्रज्ञांनी ठरवले होते, बरोबर. तर पृथ्वीच्या एका बाजूने खोलवर खणत जाऊन विरुद्ध बाजूने बाहेर येतात जाता येईल का, याबाबतच्या कल्पना किती लहान मुलांसाठी. तर पृथ्वीची निर्मिती सुमारे 460 कोटी वर्षापूर्वी झालेली हा पण एक अनुमानच आहे. कारण जेव्हा माणूस अस्तित्वात नव्हता त्याने फक्त ही एक कल्पना मांडलेली आहेत. तर प्रारंभिक अवस्थेत पृथ्वी वायुरूप होती, त्याच्यानंतर उत्सर्जन प्रक्रिया होती, थंड होत गेली. त्याच्यानंतर ती कालांतराने एक बाह्य प्रथम थंड झाल्याने त्या भागाला घनरूप अवस्था प्राप्त झाली, आणि तो भूकवच म्हणून संबोधले जाते. पण अजूनही सूर्यमालेतील बाह्य ग्रह वायुरूप अवस्थेत आहे. मग काही ग्रह जर वायुरूप असतील ना, तर हे कसं झालं माहिती आहे का, वरून थंड गरम दोन्ही उष्णता मिळाल्यामुळे पृथ्वी वरून थंड होऊन गेली, पण मधून जो गरम भाग आहे ना, तो अजूनही तसंच गरम आहे. ओके. तर अंतरंगाची रचना कशी, तर याच्यावर बऱ्यापैकी 21-22पर्यंत जास्तीत जास्त प्रश्न येत होते राज्यसभेमध्ये. आता 2-4 वर्षापासून इकडं काही आपला आयोगाचा कल दिसला नाही. पण किती महत्त्वाचं आहे ना हे खूप जास्त, हे तुम्ही आता समजून घ्या की पृथ्वीच्या अंतरंगाचे विभाग कोणकोणते विभाग आहे, तर भूकवच, प्रावरण आणि गाभा हे तिन्ही भाग पृथ्वीच्या अंतरंगाचे विभाग आहे. त्याच्यात एक खंडीय कवच आणि एक येतं महासागरीय कवच. आणि प्रवरणामध्ये बघितलं तर उच्च प्रावरण, निम्न प्रावरण, आणि गाभ्यामध्ये बघितलं तर बाह्य गाभा आणि अंतर्गाभा. तर हा काय आहे माहिती आहे का, अंतर्गाभा आहे. कोणता? हा अंतर्गाभा आहे. हा बाह्य गाभा आहे. आणि हे काय आहे, प्रावरण. मग त्यात आपण प्रावरणाचे वेगळे भाग बघतो, उच्च प्रावरण, निम्न प्रावरण. आणि हे काय आलं की भूकवच, म्हणजे खंडीय कवच किंवा महासागरीय कवच. तर पृथ्वीचा सर्वात वरचा भाग हा काय आहे, घनरूप असून तो भूकवच म्हणून ओळखला जातो, बरोबर. त्याची जाडी पहिली एक अजून लक्षात घ्या मित्रांनो, की आता हे जे बघताना आहे ना, की त्याची जाडी, खोली, त्याचे तापमान किती आहे याच्यावरही प्रश्न विचारण्यात आले होते बऱ्यापैकी पहिले. तर आपल्याला हे गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. तर सरासरी जाडी किती आहे, 30 ते 35 किलोमीटर मानली जाते. कोणत्या भागाची, तर भूकवचाची, जो सगळ्यात वरचा घनरूप भाग आहे. ओके. आता हे त्यांनी एक प्रयोग केलेले, त्याचं काय आपल्याला हे महत्त्वाचं नाही. तर ही कोणती आहे, हा जो भाग आहे ना वरचा आपला, कोणता, हा भूकवच आहे.
त्याला काय म्हणतं, हे वरती जे शिलावरण वगैरे येतं आपलं. तर भूकवच सरासरी किती किलोमीटर आहे, 30 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर हा जो भाग येतो प्रावरणाचा, उच्च प्रावरण, त्याच्यानंतर हा बराच भाग येतोपर्यंत घनरूप हा प्रावरणाचा भाग आहे. त्याच्यानंतरचा हा बाह्य भाग आहे द्रवरूप, आणि हा जो अंतर्भाग आहे ना पृथ्वीचं केंद्र, की हा सगळ्यात जास्त उष्णतेचा गाभा आहे मित्रांनो. तर हे किती किलोमीटरपर्यंत दर्शवण्यात आले माहिती आहे का, की हे त्रिज्यानुसार काढले की भाग 3471 किलोमीटर अंतर्गाभा आहे, अंतर्गाभा आणि बाह्य गाभा. आणि प्रावरणाचा भाग किती आहे, 2870 किलोमीटर. आणि भूकवच सरासरी किती आहे, 30 किलोमीटरपर्यंत आहे. ओके. तर भूकवचाची खंडावरील जाडी किती आहे, 16 ते 45 किलोमीटर. म्हणजे जिथं भूकवच आहे ना तिथं 16 ते 45 आहे, आणि जिथं समुद्र वगैरे आहे ना तिथं 30 किलोमीटर आहे. आणि पर्वत श्रेणींखाली ही 40 किलोमीटरपेक्षा जास्त असते ही जाडी. ओके. मी म्हटलं की सागर भूपृष्ठाखाली ती 10च्या पुढे असते, आढळते. म्हणजे 10 ते 30पर्यंत आढळत असते सागरांखाली. तर या पण पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, की जसं जसं आपण भूपृष्ठाखाली खोल जावा ना तसं तापमान वाढत जाते. ओके. बरोबर आहे की पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे किती आहे, 5500 ते 6000 तापमान आहे. बरोबर. तर मग प्रावरणात तापमान वाढीच्या प्रमाणात घट होते व गाभामध्ये वाढ होते. म्हणजे वरती गेल्यावर तापमानमध्ये घट असते प्रावरण भागामध्ये, आणि गाभामध्ये ती वाढत जाते. तर भूकवच व प्रावरण गाभा यांच्या तुलनेत अतिशय कमी जाडीचे 2 उपविभाग पडतात. तर कोणकोणते, जसं खंडीय कवच आलं, हे प्रावरण गाभा यांच्या तुलनेत अतिशय कमी जाडीचे 2 उपविभाग आहेत. बरोबर. ते पुढे बघूया. तर खंडीय कवचामध्ये आहे ना प्रामुख्याने सिलिका, बरोबर आहे, आणि सिलिकॉन. जसं आपण सियाल, सायमा आणि हे 3 भाग बघत होतो ना, तर तसंच आहे की सिलिका आणि सिलिकॉन या मूलद्रव्याचा संयोग आहे, काय, सिलिकॉन. बरोबर. व ॲल्युमिनियम यापासून बनलेले आहेत. यामुळे या ताराला पूर्वी सियाल म्हणत असत. काय सिलिका आणि ॲल्युमिनियम म्हणून या भागाला सियाल म्हणलं जातं, म्हणजे सिलिका आणि ॲल्युमिनियम. तर या थराची घनता जास्तीत जास्त किती आहे, 2.65 ते 2.90 इतकी घन सेंटीमीटर आहे. तर ह्या पण गोष्टी पहिले विचारण्यात आलेल्या मित्रांनो, आता बऱ्यापैकी नाही विचारत. आणि खंडीय कवचाची सरासरी जाडी सुमारे 30 किलोमीटर आहे. किती, खंडीय कवचाची जाडी 30 किलोमीटर. भूखंडीय कवचाची घनता 2.65 ते 2.90 ग्रॅम. आणि या विभागाला काय म्हणतात, तर सियाल म्हटलं जातं. काय, सिलिका आणि ॲल्युमिनियमचा हा जवळपास संयोग हे विभाग. आणि या थरात प्रामुख्याने कोणतं खडक आढळतं, तर ग्रॅनाइट खडक आढळतं. ओके. तर हे तुम्हाला विचारण्यात येऊ शकतं. तर महासागरीय कवच बघायला गेलं ना, तर हा भूकवचाचा दुसरा थर आहे. काय आहे, दुसरा थर आहे. हा सिलिका आणि मॅग्नेशियम, म्हणजे काय आलं, सायमा. तर सिलिका आणि मॅग्नेशियमच्या संयोगाने बनलेलं आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं, सायमा म्हटलं जातं. बरोबर. तर या थराची सरासरी जाडी 7 ते 10 किलोमीटर आहे. आणि महासागराची कवचाची घनता किती आहे, 2.9 ते 3.3 ग्रॅम इतकी. आणि या थरात प्रामुख्याने बेसॉल्ट आणि कोणते खडक आढळतात, गॅब्रो खडक. कोणते, बेसॉल्ट आणि गॅब्रो खडक आढळत असतात मित्रांनो. तर हे बघा, हा जो भाग होता ना, याच्यावर पहिले प्रश्न विचारण्यात येत असते, म्हणजे 20-21पर्यंत होता. तर सियाल, सायमा आणि हा निकेल होता ना, याला निफे म्हटलं जायचं. तर घनता वरून खाली जास्त होत जाते. बरोबर. इकडं खाली तर वरती का कमी आहे माहिती आहे का, कारण थंडावा जास्त आहे, आणि जिकडे उष्णता वाढते तिकडे घनता वाढत जाते. ओके. आणि तिथला स्फटिकाचा भाग पण जास्त होत जातो. तर प्रावरण आपण दुसरा भाग बघणार आहोत. तर भूकवचाच्या खाली प्रामुख्याने प्रावरणाचे थर आढळतात. त्यात उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण असे 2 उपविभाग केलेले जातात. तर उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते. याच भागात शिलारस कोटी आढळते. म्हणजे जो भूकंप वगैरे होतात, ह्या शिलारसाच्या हालचालीमुळे होतात, किंवा ज्वालामुखीचा जो उद्रेक होतो ना, तर ह्याच कोटीच्या विभागातून होत असतो मित्रांनो. तर उद्रेकादरम्यान शिलारस हा पृथ्वी पृष्ठावर येत असतो. बरोबर. तर प्रावरणाच्या या भागास दुर्बलावरण असेही म्हणतात. पहिले आता 2021-22पर्यंत आहे ना, की आयोग काय करत होतं माहिती आहे का, हे जे दुर्बलवरण वगैरे होतं, किंवा अंतर्गाभा प्रावरण वगैरे होतं, किंवा आपले जे पृथ्वीचे जे भाग पडताना, की तपांबर, सीतांबर वगैरे, याला काय करायचं माहिती आहे का, इंग्रजीमध्ये प्रश्न
इंग्रजीत आहे ना आपले पॉईंट टाकून द्यायचे, म्हणजे जे 4 ऑप्शन असताना ते टाकायचे. मग बऱ्याच लोकांना आहे ना तपांबर सीतांबर माहीत असायचं, पण त्याचं इंग्रजीमधले पॉईंटच माहीत नसायचे. म्हणून आपला आहे ना इथं फुकटचा 1 मार्क वाया जात होता मित्रांनो. म्हणून या गोष्टी अभ्यास नाही ना की आपण समजून घ्या. आंतररचना हे बघतोय ना पृथ्वीची, तर आपण वातावरणातील थर बघतोय. तर तपांबरला स्ट्रेटोस्फिअर वगैरे, मेसोस्फिअर वगैरे हे जेव्हा बघतो ना, तर ह्या गोष्टी बघायच्या आहेत. तपांबर आहे ना त्याला इंग्रजीत काय म्हणतात, स्ट्रेटोस्फिअर म्हणतात का, तर ते लिहून टाकायचं. सीतांबर, मध्यांबर, मग त्याला आयसोस्फिअर, मेसोस्फिअर वगैरे ह्या ज्या गोष्टी आहे ना ह्या खूप जास्त महत्त्वाच्या आहे. कारण एक मार्क आपला आहे ना रिझल्ट ठरत असतो मित्रांनो. सॉरी, मला ना थोडी शिकवण्याची म्हणजे एवढं अजून एक्सपिरियन्स नाही आहे, पण मी माझ्या अभ्यासाचा जास्तीत जास्त भाग मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. तर दुर्बल आवरण म्हणतात, बरोबर आहे. तर प्रामुख्याने या भागात किती 42 किलोमीटर खोलीपर्यंत प्रावरण आहे. किती 42 किलोमीटरपर्यंत, बरोबर. तर याच्यामुळे काय काय होतं ते आपले भूकंप, लहरी आणि उद्रेक होतो शिलारसाचा, आपल्या याचा कशाचा, ज्वालामुखीचा. तर तो प्रावरणातून भूपृष्ठावर येत असतो, पण त्याच्यामुळे पर्वत निर्मिती वगैरे होत असतं. आता इथं आहे ना जवळपास 24 ते 29 किलोमीटर खोलीवरील तापमान किती आहे, 22 ते 25 अंश सेल्सिअसपर्यंत. आता हा फक्त अनुमान लावला मित्रांनो. आपण सध्याच्या परिस्थितीत बघायला गेलं तर आपल्या ग्रहावरचं तापमान आहे ना पृथ्वीचं जवळपास 40-45 डिग्रीपर्यंत जाते. तरी आपल्याला असह्य होते, कारण उष्णतेच्या झळा आहेत ना, जास्त माणूस सोसू शकत नाही. पण तेच पृथ्वीच्या अंतर्भागात किती आहे बघितलं का, 2200 ते 2500 सेल्सिअसपर्यंत. आणि हे म्हणजे खूप जास्त तापमान आहे, जे कोणासाठी म्हणजे कोणी त्या तापमानात जगू शकत नाही. आणि तेथील खडकाच्या रचनेत व घनतात एकाएकी बदल होतो, कारण प्रावरणाची खोली 2870 किलोमीटर असावा असा शास्त्रीय अंदाज आहे. आणि तेथील घनता आहे ना 4.5 किलोमीटर, आपलं 4.5 ग्रॅम घनसेमी असून खोलीनुसार घनतेत वाढ होत जाते. म्हणजे जेवढं खाली जाणार तेवढी घनता वाढत जाते, बरोबर. कारण दाब वाढते ना खाली. कारण निम्म प्रावरणाची घनता 5.7 आणि ह्या वरच्या प्रावरणाची घनता किती 4.5 आहे. तसंच गाभाचं बघायला गेलं ना की भूपृष्ठापासून सुमारे 2900 किलोमीटर खाली काय गाभा आहे, बरोबर. त्याची जाडी किती आहे 3471 किलोमीटर. मग याच्यात बी बाह्य गाभा आणि अंतर्गाभा पडतो. बाह्य गाभा किती आहे 2900 ते 5100 किलोमीटरपर्यंत आढळतो. तर त्यातलाही बऱ्यापैकी भाग द्रव किंवा अर्धद्रव स्वरूपात असावा, हे फक्त शास्त्रज्ञांनी मांडलेले. ते प्राथमिक लहरी मात्र याच क्षेत्रातून प्रवास करतात. भूकंपाच्या ज्या प्राथमिक लहरी असताना जे सगळ्यात डेंजरस आहे ते याच विभागातून प्रवास करत असतात मित्रांनो. आणि या गाभ्याची घनता किती आहे माहिती का, 9.8 ग्रॅम घनसेमी इतके. आणि द्रवरूप बाह्य गाभ्याचे तापमान जर बघितले ना तर 5 अंश सेल्सिअस आहे. 5000 अंश सेल्सिअस. बापरे, किती भयानक तापमान येते. तर बाह्य गाभाच्या द्रवरूप भागात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात. म्हणजे आपण इथं बघितलं ना की गाभा द्रव जरी असला तरी प्राथमिक लहरी या क्षेत्रातून होतात. तसंच ऊर्ध्वगामी प्रवाह येथून निर्माण होतात, सरळ जाणाऱ्या ज्या लहरी असतात त्या. तर बाह्य गाभा आणि अंतर्गाभा यांच्यातील तापमानाच्या फरकामुळे ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात. म्हणजे जे उभे प्रवाह असतात ना ते भूकंपाचे घ्या किंवा ज्वालारसाचे घ्या, ते याच गाभ्यांमध्ये तयार होत असतात. की पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्याभोवती गती प्राप्त होते. या सर्पिल भोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाह निर्माण होत असतात, ज्याच्यामुळे पृथ्वीवर चुंबकीय क्षेत्र तयार होते. यालाच भूजनित्र असेही संबोधले जातं. म्हणजे ह्या पृथ्वीच्या ऊर्ध्वगामी प्रवाह वगैरे तयार होत असतात, बरोबर. तर भूचुंबकीय क्षेत्रामुळे एक प्रकारचे आवरण निर्माण होते. आता पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्याकडून येणाऱ्या सौर वातावरणापासून संरक्षण होते. आता जे आपलं चुंबकीय जे पृथ्वीवर तयार झाले ना की मधल्या गाभ्यामुळे ते फिरत असतं, जसं एका चुंबकाच्या आजूबाजूला आपण आवरण तयार होतं. हे आवरण बघू शकता, हे की चुंबकीय आवरण आहे इथलं पृथ्वीचं. तर याच्यामुळे आहे ना की आजूबाजूला काय तयार होतं माहिती आहे का, चुंबकीय वातावरण असतं जे सूर्यापासून येणाऱ्या जास्त उष्ण किरणांपासून आपलं हे करत असतं. का, कारण उष्णच किरण तयार होते आजूबाजूला. म्हणून हा जो आहे ना आघात रोखून धरत असतं, ते कोणतं सौर वातावरणापासून तयार होतं. ओके. तर हे जवळपास पृथ्वीचे 5 महत्त्वाचे आवरण आहेत. आता अंतर्गावामध्ये बघायला गेलं ना तर 5100 ते
6,371 किलोमीटरपर्यंत खोली आहे. केंद्रभाग असून तो घनस्थितीत आहे. या घनगोलाची घनता सुमारे 13.3 ग्रॅम इतकी दर्शवलेली आहे. आता हे सगळे शास्त्रज्ञांनी दर्शवलेले मित्रांनो. आणि या थरात प्रामुख्याने लोह व काही प्रमाणात निकेल. मग मी म्हटलं होतं ना याला निफे म्हणतात, तर या भागात निफे असं म्हटलं जातं. तर या तापमानानुसार आहे ना की पृथ्वीचा अंतर्गाभा आपण बघितला आहे. तर ह्याच बऱ्याच गोष्टी तुम्हाला अंतर्गाभामध्ये बरेच प्रश्न पण विचारण्यात आलेले आत्तापर्यंत. तर ह्या साऱ्या गोष्टींचा तुम्ही थोडा अभ्यास करू शकता मित्रांनो. तर आपण आता इथेच थांबूया मित्रांनो. धन्यवाद.